नमस्कार, माझं नाव सानिध्य प्रशांतुल. मी आता 4थीत शिकत आहे. आज मी तुम्हाला यज्ञाची आईची नाट्यछटा सादर करणार आहे. मी यज्ञाची आई बोलत आहे. आज मी तुम्हाला माझ्या हृदयातलं दुःख सांगते. मी यज्ञाची आई बोलत आहे. कधी माझ्या अंगणात जी माझी लहानशी परी धावत खेळत होती ती आज नाही. कुठल्या आईला आयुष्यात कधीच यावी असं वाटलं नाही, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. काळाने माझ्या कुशीतलं जगणं हिसकावून घेतलं. मी आज तुम्हाला बोलत आहे एक आई म्हणून नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक आईच्या, प्रत्येक मुलीच्या वेदनेचा आवाज बनून. यज्ञा माझी पहिली मुलगी, काचेसारखी निरागस, हसली की आभाळ उजळायचं, रडली की माझं हृदय तुटायचं. 3 वर्षाची होती ती नेहमी म्हणायची, आई मी जाऊ खेळायला, तू पाच बस मला. आणि मी तिच्या मागे हसत हसत बघत असे. तिच्या प्रत्येक पावलात माझा आनंद होतो. तिच्या अस्तित्वात माझं पूर्ण आयुष्य होतं. तो दिवस ज्याने माझं हृदय कायमचं रिकामं केलं. त्या दिवशी ती नेहमीसारखी बाहेर गेली होती. हातात खेळणी, कपडे, केसांचा छोटासा फुलका आणि पांढरा फ्रॉक घातला होता. ती धावत धावत बाहेर गेली आणि म्हणाली, आई मी थोडा येत आहे. पण ती परत आलीच नाही. माझं घर शांत झालं आणि अंगण मोठं वाटू लागलं. माझं हृदय थरथरू लागलं. मी शोधत राहिले, लोकांना विचारत राहिले. आतून भीती वाटत होती, माझी यज्ञ कुठे आहे? हाच एक प्रश्न, पण सत्य कळलं तेव्हा माझं जगच कोसळलं. जेव्हा मला कळलं की माझ्यावर अत्याचार झालाय, त्या क्षणी मी श्वास घ्यायलाही विसरले. आई म्हणून माझ्या हृदयाचे हजारो तुकडे विखरले. मी आक्रोश केला, देवाला विचारलं, ही शिक्षा का? माझ्याकडून काय चूक झाली होती? ज्या यज्ञेचा हात धरून मीच तिला चालायला शिकवलं, जिचं भविष्य मोकळ्या आकाशासारखं होतं, तिचा आवाज कायमचा शांत झाला. मी आता रडत नाही, मी आता लढत आहे माझ्या यज्ञेसाठी, तिच्या सारख्या लाखो मुलींसाठी, प्रत्येक आईसाठी. माझी यज्ञ आता पृथ्वीवर नाही, पण लाखो मुली आहे. त्यांच्या आयुष्याचे रक्षण तुमच्या निर्णयात आहे. समाजाला माझी विनंती, माझ्यासारखी एकही पुन्हा रडू नये. मी समाजाला सांगू इच्छिते, मुलींना फक्त जन्म देऊ नका, तर त्यांना सुरक्षा द्या. लाडकी बहीण योजना, मदतीचे पैसे, सरकारची मदत, हे सगळं उपयोगाचे आहे. पण उपयोगाचे तेव्हा जेव्हा मुलगी जगते. मुलीचं संरक्षण हे सर्वात मोठा देण आहे. ती सुरक्षित असेल तरच तुमची योजना, तुमचे पैसे अर्थपूर्वक ठरतील. समाजाने काय बदल केला पाहिजे? अनोळखी व्यक्तींना यश ठेवू नका. माझं बाळ निरागस होतं, पण आपल्या मुलांना सांगा, कुणी बोलत तरी जाऊ नये. गावात प्रत्येकाला एकमेकांना लक्ष द्यायला शिकवा. एक संशयास्पद माणूस किती आयुष्य नष्ट करू शकते मी माझ्या अनुभवातून पाहिले आहे. मुलींना सुरक्षिततेचं शिक्षण द्या. लाजू नका, शरम करू नका. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श शिकवा. आपल्या मुलांना मुलींचा आदर करायला शिकवा. स्त्री म्हणजे पदार्थ नाही, स्त्री म्हणजे भावना, हृदय असलेला एक व्यक्तीच आहे, हे आपल्या मुलांना सांगा. आयांनो आणि वडिलांनो, मुली कुशीत असेपर्यंत सुरक्षित आहे. कुशीच्या बाहेर गेली की तुमची जबाबदारी दुप्पट होते. शासनाला माझा आवाज, कठोर कायदा हवा. मी शासनाला सांगते, योजना करा, पैसे द्या, मदत करा, पण सुरक्षेला पहिला प्राधान्य द्या. मुलींवर अत्याचार त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, तात्काळ शिक्षा, कोणतीही सूट नाही. आमच्यासारख्या आईसाठी एक दिवस वाटपान म्हणजे नरक असतं, हे आपल्या मुलांना सांगा. मी कधी कधी रात्री डोळे मिटते. मला जाणवतं जणू यज्ञ माझ्या कानाशी म्हणते, अगं आई मी शांत आहे, पण तू त्या इतर मुलींसाठी आवाज उठव. मी तर गेले, पण त्यांना वाचव. तेव्हाच मी ठरवलं, माझा आवाज थांबणार नाही. मी यज्ञाची आई बोलत आहे.